कृष्णा नदीकाठावर वीट भट्ट्यांसाठी लागणाऱ्या लाल मातीचा मोठ्या प्रमाणात सुरू असलेला बेकायदेशीर उपसा तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नदीकाठी सुरू असलेल्या या अनियंत्रित माती उपसामुळे नदीकाठालगतच्या वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून पुराच्या पाण्याचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच एका रॉयल्टी पावतीवर दिवसाला अनेक वाहने माती काढत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। निलजी, धामणी, बामणी, अंकली, हरिपूर आणि ढवळी या गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माती उपसा होत असून काही मंडल अधिकारी व संबंधितांच्या संगनमताने हा प्रकार दरवर्षी सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। तसेच कथित वीटभट्टी मालक संघटनेमार्फत संबंधित अधिकाऱ्यांना ठराविक रक्कम देण्यात येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या बेकायदेशीर माती उपसामुळे नदीकाठ मोठ्या प्रमाणात खचत असून नदीचे पात्रही रुंदावत चालले आहे। परिणामी दरवर्षी पूरपरिस्थिती तीव्र होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। प्रांताधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून नदीकाठावरील वीट भट्ट्यांसाठी होणारा माती उपसा थांबवावा, तसेच वीट भट्ट्यांवरील मातीचे व मूळ जागेचे मोजमाप करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर यांनी केली आहे। यावेळी मिरज विधानसभा संघटक किरण कांबळे, शहर समन्वयक फिरोज मुल्ला, सूरज डवरी, उपशहर प्रमुख बबन गायकवाड, सुनील पेंटर, ओमकार कदम आदी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे। म्हैसाळ, वड्डी, ढवळी असं नदीकाठी असणारे गावं, ह्या गावात माती उपसा जे मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्या माती उपसामुळे ह्या नदीचा काठ भरपूरपणे मोठा होत असल्यामुळे जी काय रहिवासी आहेत नदीकाठीला, जी वड्डीकडेला असतील, ढवळीकडेला असतील, म्हैसाळमध्ये असतील, अनेक गावं जी आहेत ती नदीकाठीला, ते जे रहिवासी आहेत ते सगळी 2005 की 2009 जे काय पूर आला होता नदीला, ती अनेक कुटुंब त्या पाण्याखाली गेली आहेत। ह्याचा कारणीभूत ही माती उपसावाली आहेत। आजपर्यंत बघितलो आपण जी काय माती उपसावाली आहेत, आजपर्यंत वाळू उपसावाली बघितली आहेत, तर आज माती उपसावाली आपण आपल्या निदर्शनाखाली आलेले आहेत। प्रांत साहेबांना आमची एवढीच विनंती आहे, जी काही माती उपसावाली आहेत त्यांना तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावे, अन्यथा शिवसेना स्वस्थ बसणार नाही।